नमस्कार शेतकरी अखेर फायनली पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। तीच तारीख ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी 1 ते 1.5 मिनिटाच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जे काही सर्व अपडेट आहे ते देखील ते मी सुचवणार आहे। तर नक्कीच शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे आणि त्यांना हे अत्यंत महत्त्वाची माहिती त्या लोकांना सांगू शकतो की ज्यांनी मागील व्हिडिओमध्ये आपल्या कमेंट्स केलं होतं। जसं की आपण म्हटलं होतं की लवकरच या संदर्भातील संपूर्ण एक माहितीचा एक आढावा आणि एक याच्यावरती व्हिडिओ डेडिकेटेड आपण नक्कीच काही दिवसात घेऊन येणार आहोत, कारण की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून लवकरच याच्या संदर्भात जी काही प्रतिक्रिया त्यांची प्रतिक्रिया किंवा जे काही त्यांचे अपडेट आहे ते लवकरच सुचवलं जाईल। तर अखेरकार फायनली जे की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं जे एक ठोस अपडेट देण्यात आले, त्यांच्या माध्यमातून तारीख सर्व काही ते डिक्लेअर करण्यात आली आहे। आता लवकरच ती पीएम किसानच्या पोर्टलवरती डिक्लेअर करण्यात येईल अशी देखील त्यांनी तिथे माहिती दिलेली आहे। तर कोणती तारीख आहे ते तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनो। तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की उत्तर प्रदेशमधील जे की आपले नरेंद्रजी मोदी देशाचे आपले पंतप्रधान आहे यांच्या माध्यमातून यांचा एक कार्यक्रम जे की विशाल जनसभा कार्यक्रम जे की नरेंद्रजी मोदी यांचा उत्तर प्रदेशमधील जे की वाराणसी येथे आयोजित करण्यात आलेले शेतकरी म्हणून आता तो किती तारखेला त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जे की पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची तारीख म्हणजे 20व्या हप्त्यातून वितरण करण्यात येईल शेतकरी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्याच दिवशी एकाच क्लिकमध्ये मोदींच्या माध्यमातून वितरण होणार आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी वाराणसी येथे दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी एक विशाल जनसभा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याची तारीख जी की त्या कार्यक्रमाची आता नियमण्यात आलेली आहे, कारण की मोदींचे फॉरेन ट्रिप रिटर्न सर्व काही कंप्लीट झाले आणि त्याच्याच माध्यमातून अनुषंगाने केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून हे अपडेट जारी करण्यात आले की 2 ऑगस्ट 2025 रोजी जे एक वाराणसी येथे विशाल जनसभा कार्यक्रम नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांचा आयोजित करण्यात येणार आहे शेतकरी बनवून। तर त्याच दिवशी की हप्त्याचं वितरण होऊ शकतं अशी माहिती जे की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेले, म्हणजे की त्यांनी ठोस सांगितले त्या दिवशी वितरण होईल। परंतु तुम्हाला सांगू शकतो शेतकरी, कारण की हप्त्याचं जेवढं पण आतापर्यंत इतिहास जर कधी पाहिला तर अशाच मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते मागील सर्व काही हप्ते 19 हप्ते वितरण करण्यात आले। तर नक्कीच त्या दिवशी हप्ता वितरण अशी माहिती तरी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेतकरी आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की लवकरच हे सर्व काही अपडेट जे की पीएम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवरती जारी करण्यात येईल शेतकरी। आता विषय आता इथे येतो की नमो शेतकरीचा हप्ता कधी वितरण होणार, कारण की राज्यातील एकंदरीत स्थिती बघितली, परिस्थिती बघितली राज्य शासनाची, तर नक्कीच आता कृषी मंत्री जे की आपले माणिकरावजी कोकाटे हे राजीनामा देण्याच्या याच्यावरती कगारावरती आहे, कारण की वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे की लवकरच कृषी मंत्र्यांचा राजीनामा आम्ही घेऊ, कारण की ज्यांनी जे पण कृत्य विधानसभेत केलेलं आहे रमी खेळण्याचं त्याच्यावरती खूप शेतकरी वर्ग असेल किंवा राज्यातील संपूर्ण जनता असेल त्यांच्यावरती क्रोश त्यांचा निर्माण झालेला आहे। तर याच अनुषंगाने कृषी मंत्र्यांचा देखील राजीनामा लवकरच घेणार आहोत। तर नक्कीच शेतकरी, परंतु ज्यावेळेस पीएम किसानचा 20वा हप्ता वितरण करण्यात येईल त्याच्याच पाठोपाठ 2 दिवसाबाद किंवा त्याच दिवशी याच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती ही राज्य शासन घेऊ शकते, कारण की याचा सर्व कालावधी आता इथे झालेला आहे। तर नक्कीच शेतकरी तुम्हाला जर कधी याच्या संदर्भात नवीन अपडेट आलंच तर पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी असो तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येऊ। परंतु आता पीएम किसानची तारीख तर फिक्स झाली असंही मला काही हरकत नाही, कारण की सर्व काही टायमिंग आतापर्यंत याचा संपलेला आहे शेतकरी। तर नक्कीच 2 ऑगस्ट रोजी हप्ता येईल अशी मी तरी सांगू शकतो, परंतु फिक्स सर्व काही झालं नाही शेतकरी, थोडा लांब झालं असं मला काही हरकत नाही, कारण की जवळपास जून ते जुलै ह्या महिन्यातच हप्ता वितरण व्हायचा होता। तर नक्कीच व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल तर लाईक देखील करू शकता, पुढील पण असल्याच महत्त्वाचे आणि खास करून जर कधी नमो शेतकरी संदर्भात काही अपडेट आलं तर ते देखील देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू। तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।